नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रसाद गुडसे, जे 2017 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि स्पेशली रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट सेक्टरवर त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा कामाचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या शालेय जीवनापासून, की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणास्थान कोण होतं? तर मी बेसिकली शाळा स्टार्ट केली नाशिकमध्येच, बिटको हायस्कूलमध्ये होतो मी. त्यानंतर 11-12ला नाशिकमध्येच KSKW कॉलेज होतं तिथे, आणि नंतर डिग्रीला मी संदीप फाउंडेशन तिथे पासआउट झालो. आणि डिग्रीला असताना म्हणजे त्याच्या आधी माझं प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील PWD मध्ये होते. तर त्यांच्याकडे एक म्हणजे हांडे म्हणून सर होते, त्यांना मी भेटलो. त्यांनी मला या क्षेत्राबद्दल भरपूर माहिती दिली आणि त्यांच्याकडून मी इन्स्पायर झालो की या क्षेत्रामध्ये खरंच काहीतरी ग्रोथ करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडली आणि त्यांचं म्हणणं खरंच मला पटलं आणि ते योग्य पण होतं, कारण या क्षेत्रामध्ये एवढ्या वास्ट संधी आहे की म्हणजे आपण मोजू शकत नाही एवढ्या. बरोबर. मग अर्थातच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस आपण करतो कुठेतरी, ती तुम्ही कुठे केलीत आणि जो पहिला प्रोजेक्ट केला तर त्याचा आठवण काय आहे? मी सुरुवातीला 1 वर्ष जॉब केला होता, हर्ष कन्स्ट्रक्शन म्हणून कंपनी, नाशिकमधली मोठी कंपनी. तर तिथे 1 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटलं की मी आता फील्डमध्ये उतरण्यासाठी रेडी आहे. तर त्यानंतर मी एक रोड प्रोजेक्ट पासून सुरुवात केली होती. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होता, 20 लाखाची एक अमाऊंट होती त्याची. आणि त्या कामामध्ये एक म्हणजे सुरुवात करण्यासाठी मला एक म्हणजे बेंच मार्क मिळाला तिथून, आणि तिथून मी एक माझ्या जर्नीची सुरुवात केली. त्याच्यानंतर अनेक प्रायव्हेट बंगलो प्रोजेक्ट पण केले आणि गव्हर्नमेंटचे पण बरेच प्रोजेक्ट केले, आणि आता पण ते दोन्ही फील्डमध्ये एक ताळमेळ ठेवून मी चाललोय सोबत. मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्या साईटवर जेव्हा लेबर मॅनेजमेंट करण्याची वेळ येते ती तुम्ही कशी करता? आता सध्या तरी तो एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे मला पण तसं वाटतं की काही वर्कर्स एक चांगल्या लेवलला एक नॉलेजेबल पाहिजे किंवा एक टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे, ज्यांना की ऍटलीस्ट ड्रॉइंग तरी रीड करता आले पाहिजे. बरोबर. आणि आता सध्या तरी आपण एक त्यांना त्यांच्या ग्राउंड लेवलला जाऊन समजवण्याचं काम करू शकतो. बरोबर. आणि तेच आता सध्या टास्क आहे, कारण जेव्हा आपण एक कॉलेजमधून शिकून येतो ते टेक्निकल वर्ड्स वगैरे आणि ऑन साइट युज होणारे वर्ड्स हे टोटली डिफरंट असतात, आणि ते समजवणं एक टास्क बनून जातो बऱ्याच वेळेला. बरोबर. तर दुसरं आणखीन तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता, तर मग बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता तर आम्ही तर सुरुवातीलाच एक स्टार्टिंगला त्यांना एक प्रॉपर आयडिया देऊन टाकतो की आपण कोणत्या पद्धतीचं काम करणार आहे, तुमच्या बजेटनुसार आपण काय काय मटेरियल युज करणार आहे, त्याच्यासाठी बजेट कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींमध्ये आपण कमी करून आणि क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींमध्ये आपण भर दिला पाहिजे, हे आधीपासून आम्ही कस्टमरला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. ज्या गोष्टी की बाहेरून दिसत नाही किंवा नॉन टेक्निकल लोकांना ते समजत नाही, अशा गोष्टी पण आम्ही त्यांना प्रॉपर समजावून सांगतो, जेणेकरून त्यांना पण त्या गोष्टीची एक माहिती होते आणि ते आपल्याला पण सपोर्ट करतात की आपण चांगली क्वालिटीचं काम करण्यासाठी कुठे पैसे खर्च करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम करता, तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर आपण काम केलेलं आहे? मी आता सध्या एक बिटुमिन रोड, कॉन्क्रीट रोड, अंगणवाडी आणि व्यायामशाळा असे काही छोटे मोठे प्रोजेक्ट केले. त्याच्यामध्ये पण आम्ही एक हायएस्ट, कारण गव्हर्नमेंट म्हटल्यावरती ते एक पब्लिक सेक्टरला युज करण्यासाठी बिल्डिंग असते ती, त्यामुळे पब्लिकला त्याच्यापासून फायदा व्हावा याच्यासाठी चांगल्यात चांगली क्वालिटी आपण देण्याचा प्रयत्न करतो. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, या मुद्द्यावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता सध्या नाशिकमध्ये एक मला तरी एक नवीन उद्भवणारी हे वाटते, प्रॉब्लेम वाटतो की ट्रॅफिकचं जे सोल्युशन आहे ते, कारण आता रिसेंटली काही प्रोजेक्ट नाशिकसाठी असाइन झाले पण ते काही कारणांअभावी स्थगित करण्यात आले. ते असे प्रोजेक्ट जर नवीन प्रोजेक्ट जर स्थगित झाले तर मग नाशिकचा पुढे विकास कसा होणार आहे, हा एक मेन महत्वाचा मुद्दा आहे. तर
मला असं वाटतं की सरकारने जे नाशिकसाठी म्हणजे लागू केलेले प्रोजेक्ट्स आहे ते वेळेत कम्प्लीट करावे, जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही किंवा असे पुढे जाऊन असं वाटणार नाही की हे प्रोजेक्ट आधीच करायला पाहिजे होते. बरोबर आहे. पण मग अशाला प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता सध्या तेच वाटतं की जो निधी त्या कामांसाठी अलॉटेड आहे ते कामं वेळच्या वेळी पूर्ण व्हावे. नवीन नवीन कामं अजून जे की पुढे जाऊन भविष्यामध्ये कामात येतील असे कामं पण अंमलात आणावे इथे नाशिक. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर साधारणपणे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? आता स्टील मध्ये तर एक मेन स्ट्रेंथ आणि त्याची जे क्वालिटी आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करून घेतो. त्याचे IS पॅरामीटर्स सगळे प्रॉपर आहेत की नाही, स्ट्रेंथ टेस्ट बरोबर आहेत की नाही, ते पॅरामीटर्स वरती ते स्टील ऍक्च्युअल मध्ये पास होत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही बघून घेतो. आयकॉन स्टील यापूर्वी वापरला तर कधी कुठल्या? हो सर. कसा आहे तुमचा अनुभव त्याच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटीसाठी? उत्तम आहे सर. आयकॉन स्टीलचे मी काही प्रोजेक्ट मध्ये युज केलेला होता आणि खूप चांगलं परफॉर्मन्स आहे, क्वालिटी एकदम उत्तम आहे. यामध्ये आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर आपल्यासारखे येत आहेत आणि तुमचे मित्र ज्युनियर्स येत असतील त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझा सल्ला हेच असेल की जे पण काम करतात ते एक क्वालिटीच्या आधारावरती करा, की क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्हींचा मेळ राखून करा. फक्त पैसे वाचवण्यासाठी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करण्यात अर्थ नाहीये, कारण लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला या फील्डमध्ये राहायचंय तर तुम्हाला क्वालिटी शिवाय पर्याय नाहीये, कारण भविष्यामध्ये क्वालिटी हेच मेन पॅरामीटर असणार. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर प्रसाद गोडसे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटी ही फार महत्वाची आहे. ज्याप्रमाणे तुम्ही केलेल्या बांधकाम पुढचे 50, 60, 70 वर्ष टिकणार असतं, त्यामुळे तेवढंच तुमचं नाव टिकणार असतं असं म्हणायला पाहिजे. त्यामुळे केलेल्या प्रत्येक कामावर तेवढंच तुम्ही लक्ष द्या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.